हॅलो, हाय. स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सकाळी सकाळीच बघा कसं आभाळ आलेलं आहे सर्व भरून. म्हणजे गावाकडे आहे, तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे हे वातावरण असं. तर पाऊस काय संपायचं नावच घेत नाही आणि पाऊस असल्यामुळं असं वातावरण झालेलं आहे. किती पाऊस येतो असं झालं आहे बघा. सकाळी लाईट गेली होती म्हणून पायाने असं चुलीवरच ठेवलेलं आहे आणि हे लाकडं वगैरे आणून टाकले. कसं परिस्थिती येईल तसं सगळ्या गोष्टीला आपण सामोरे जावंच लागतं, हो की नाही. तर एवढं छान बांधलेलं आहे, पण इथं पाणी आता तापवण्यासाठी हे करणं गरजेचंच आहे. कारण एवढे सगळेजण जमलो आहे, तर गॅसवरती पाणी ठेवणं पण शक्य नाही, म्हणून मग बाहेरच चूल करून असे पाणी ठेवलेलं आहे. आणि इथं बघा यांची चालू झाली आहे ती म्हणजे भाऊबीज. बहीण आली नव्हती, तुम्हाला तर मी सांगितलंच होतं. आणि एकामागून एक दोघींनीही इथं पोरांना आंघोळ घालायचं ठरवलं होतं आणि त्यांची दुसऱ्या दिवशी भाऊबीज चालू होती बरं का. तर भाऊबीज आदल्या दिवशी झाली आहे, तुम्हाला तो व्हिडिओ मी शेअर केलेलाच आहे. पण बहीण आली नसल्यामुळे हे सर्व चालू होतं. आणि मग मी इकडं आले आणि सासर माहेर गावात आहे, हे तुम्हाला तर मी सांगितलंच आहे, हो की नाही. तर बघा तिकडे आलं की तिकडची जिम्मेदारी पार पाडायची, इकडे आले की इकडची. तर इकडे येऊन मला करायचा होता तो म्हणजे स्वयंपाक. तर मी इथे येऊन बघा बसले ती म्हणजे भाकरीसाठी. तर दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये एकमेकांना सगळ्यांना इथं आम्ही आणखीनही फराळाला वगैरे सर्वांना बोलवत असतो. तर आत्ता सर्वांना फराळीचं सगळ्यांच्याच घरी असतं धोड म्हणून. मग आम्ही ठरवलं की आपण इथे चिकन किंवा मटनची भाजी बनवूयात आणि भाकरी असं भात वगैरे सगळं असं करू. मग ठीक आहे असं आमचं असं ठरलं. आणि मग सगळ्यांना गावात आपले जेवढे पाहुणे वगैरे आहेत त्यांना जेवायला बोलवायचं ठरवलं. आणि तिकडं आमची भाऊजी करत होते ती म्हणजे चिकनची भाजी आणि मी इकडे भाकरी करत होते. सगळ्यांना बोलवल्यामुळं ना बऱ्याचशा भाकरी करायच्या होत्या, म्हणूनच चूलच पेटवली आणि मग चुलीवरतीच अशा भाकरी बनवत आहे. तर मला पहिल्यापासून सवय पण आहे चुलीवर भाकरी वगैरे असं करण्याची स्वयंपाकाची. पण आज खूपच जास्त भाकरी बनवायच्या आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर ना एवढ्या भाकरी बनवायचा योग आला बरं का. कारण तिकडे गेल्यापासून पुण्याला कसं गॅसवरती आणि उभारून स्वयंपाक करायची सवय लागली आणि आता इथं बसून चुलीवर करायचं म्हणलं की थोडंसं त्रास होत होता. म्हणजे कसं उभारण्याची सवय लागलेली ना, त्याच्यामुळे बाकी काही नाही. तर ठीक आहे म्हटलं आता करावंच लागेल, कारण जाऊबाईवरती देवपूजा वगैरे बाकीचे वरची कामं करत होती. आणि मग इथे मी भाकरीला बसले होते. 25-30 भाकरी इथे मला लागल्या होत्या. तर एवढ्या सगळ्या केल्या आणि कुकर लावून दिलं भाताचं गॅसवरती. बाकीचे येत होते ते वरचे त्यांना सगळ्यांना जेवू घालणं ही सुरू होतं. आणि त्यानंतर मग आम्हाला ही बाकीचे आवरायचं होतं. ते म्हणजे सगळे पाहुणे वगैरे होते, तुम्हाला तर दाखवलेच. आत्या वगैरे सगळ्या आल्या होत्या, त्याच्यामुळं मग इकडच्या पाहुणे तिकडचे सर्व जेवायला बोलवलेले होते. आणि बघा चुलीवर पटापट भाकरी उठून जातात बरं का, पटापट होतात भाकरी. आणि गॅसवर ह्याच्यावरती एवढ्या भाकरी करणं म्हणून म्हटलं चला इथेच करू. आणि सगळ्या आपल्याला सवयी आहेत, सगळ्या कामाच्या आपल्याला हे आहे म्हणून काही वाटत नाही. तर थोडंसं होत होतं उभारण्याची सवय लागल्यामुळे, पण ठीक आहे. तर म्हटलं अशा भाकरी आपल्या चालू होत्या आणि एकामागून एक आपले पुरुष मंडळी असेल बाकीचे सगळं ज्यांना घाई आहे ते येत होते आणि जेवण करूनही जात होते सर्वजण. तर अशा पद्धतीच्या इथे माझ्या भाकरी सुरू होत्या एकामागून एक पटापट आणि छान अशा फुलून पण येत होत्या. म्हणजे कसं आपण व्यवस्थित केले की सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होत्या. तर बघा अशा इथे वरच्यावर पाहुणे आलेले ते जेवत पण होते आणि अशा भाकरी माझ्या इथे तयार होत्या. टोपलं अगदी फुलून गेलं होतं भाकरीने. आणि इथं बघा पाहू शकता चिकनची भाजी मी नंतर घेतलेलं आहे. ती वरती जो आहे ना तिथंपर्यंत भाजी केलेली होती भरपूर अशी. तर सर्वांचं म्हणजे बऱ्याचशा जणांचे जेवण झाले होते तेव्हा मी इथं घेतलेला आहे तो व्हिडिओ. आणि बघा नंतर जेवढे भांडे पडले तेवढे म्हटलं चला आपण घासून घेऊ. आम्ही चौघी जेवायचे राहिले होते तोपर्यंत बाकीच्यांचे भांडे सर्व घासून घेतले. आणि भांडे घासताना ना असं होऊन आलं होतं इथं पाहू शकता. आणि सकाळी तर वातावरण कसं झालं होतं, क्षणाक्षणाला वातावरण बदलत आहे, तुम्हाला तर सांगितलेलंच आहे नाही का. तर बघा इथे असं वातावरण झालेलं होतं. आणि त्यानंतर बघा इथे बांगड्या भरायच्या होत्या, आत्याला जायची घाई होती. मग इथे आमचे जे कासारमामा आहेत बाळमामा ते आले होते आणि त्यांनी बांगड्या भरण्यासाठी इथं आलेले. तर त्यांना बांगड्या भरायच्या होत्या. मग आत्या सर्वच जण असं आम्ही बसलो, प्रत्येकाने जे आपल्याला पाहिजे अशा इथे बांगड्या घेतल्या. आणि बांगड्या भरत असताना ना आणखीन ही आमच्याकडे पद्धत आहे बरं का, कासार आपल्या घरी येतो आणि बांगड्या भरायला असं. तर बघा बाळमामा असं बांगड्या घेऊन येतात, आम्ही त्यांच्याकडेच बांगड्या इथे घेतो. मग म्हणजे कुठं जायची वगैरे गरज नाही, ते घरीच येतात. आत्याला वगैरे बांगड्या घेतल्या, आम्ही सर्वांनी घेतल्या, बहिणींना वगैरे आम्ही असं सगळ्यांनी बांगड्या घेतल्या. आणि त्यानंतर पण इथे ऊनच होतं छान असं. आणि छोटासा इथे कार्यक्रम होता, ते कार्यक्रमाला पण जायचं काही चाललेली होती. पण जाऊबाई जाणार होती आणि मी पण अशा बांगड्या घेतल्या. ह्या मल्टी कलरच्या आहेत ना, ह्या माझ्या साईजमध्ये नव्हत्याच म्हणून मी पिंक कलरच्याच घेतल्या. तर बघा इथे हे बहिणीसाठी बांगड्या घेतलेल्या आहेत बरं का. तर हे मिनी आहे, तर तिनं तिच्यासाठी पण घेतल्या बांगड्या. आणि मग अशा पद्धतीचं आमचं सर्व खरेदी चालू होतं, कोणाला काय. तर त्यानंतर आम्हाला जेवणाचे पण वेळ लागलेले होते.
होते. मग ह्या बाळूमामांना घाई होती म्हणून मग त्यांच्याकडून पटकन अशा बांगड्या भरून घेतल्या. आत्याला आजच जायचं होतं, बरेच दिवस झालं त्या आल्या होत्या, त्यामुळे काही मग पप्पा पण आले होते तर बहिणींना बांगड्या वगैरे भरायच्या म्हणून. तर बघा जेवल्यानंतर मग इकडं आलो. आल्याच्यानंतर बघा असा पाऊस जोरजोरात चालू झाला की काही सांगू नका. भरपूर असा पाऊस आला आणि मग पाऊस आल्याच्यानंतर काय मग कुठे बाहेर जाणं नाही ना, काही नाही. बसलं मग सगळं घरामध्येच. काय इतका पाऊस येत होता, हा पाऊस संपायचं नावच घेत नाही. तुमच्याकडेही पाऊस होता का नक्की सांगा. मग सायंकाळी बघा यांची सुरू झाली ती म्हणजे ओवाळायची वेळ, भाऊबीजेची त्यांचं सुरुवात झालं आणि अशा प्रकारे त्यांनी दोघींनी असं ओवाळून घेतलं आणि त्यांच्यासोबत एक मीही असं सेल्फी घेतला. आणि हे बघा फटाके, लहानपणीची आठवण झाली मला. पर आपण पण असंच करायचं ना, फटाके लपवून ठेवायचं. तर पोरांनी असे फटाके लपवून ठेवले होते. मग वरती चढवलं, काढलं त्यांना वरतून, पोटमाळ्यावरचे फटाके काढायचे होते म्हणून. तर शौर्यावरती चढला, मग तेवढे फटाके काढून दिले आणि मग खाली घेतलं त्यांना आणि त्यांची चालू झाली ही त्या आतिषबाजी बघा, फटाके उडवणं. त्यांना पण त्यांच्यासोबतच्या आले की मज्जा वाटते ना, फटाके उडवायला असेल. दिवाळी त्यांची खरी आज दिवाळी सेलिब्रेशन चालू होतं. तर पोरींचे भाऊ आले नव्हते त्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन अधूरच होतं. मग छान पोरी तयार झाल्या आणि भावांसोबत त्यांचे असे फटाके त्यांचं चालू होतं. तर खूप छान वाटलं त्यांचाही आनंद पाहून. एकामागून एक त्यांचे फटाके चालू होतं, लावणं करणं आणि त्यांचा आनंद पाहून मलाही छान वाटलं. असं झालं त्यांचं सेलिब्रेशन. लेट झालं भाऊबीजेचं सेलिब्रेशन, पण असं ग्रेट झालं, छान झालं. अशा पद्धतीने होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. नंतर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.